रियाला अजूनही आठवते जेव्हा तिची मोठी बहीण मीराचे लग्न ठरले होते. मीरा घरातील अर्ध्याहून अधिक कामे सांभाळत असे. दिवसेंदिवस तिच्या वडिलांचे वाढणारे आजारपण, आर्थिक संकट आणि आईच्या मनावर असलेले ओझे या सर्वांमध्ये तिने तिचे कॉलेज पूर्ण करून ट्युशन शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. रिया तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होती. खोडकर, स्वप्नाळू आणि मीरासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट जेव्हा त्याच शहरातील एका प्रतिष्ठित आणि सभ्य कुटुंबातून मीरासाठी लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा तिच्या आईला पहिल्यांदाच दिलासा मिळाला. कारण तिला वाटले की किमान तिची मोठी मुलगी तरी चांगल्या ठिकाणी जाईल. कदाचित तिचे जीवन आता संघर्षमुक्त होईल. त्या मुलाचे नाव अर्जुन होते. तो एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर होता. त्याचे पालक म्हणजे तिच्या भावी सासू सासऱ्यांनाही लोक सुसंस्कृत आणि सरळ म्हणून वर्णन करत होते. पण साखरपुड्याच्या दिवशीच मीरा आणि रियाला वाटले होते की ते लोक थोडे कडक आहेत. पण कोणती सासू आपल्या सुनेवर लगेच प्रेम करते? हा विचार करून त्यांनी स्वतःला शांत केले होते. मीरा देखील सर्वांमध्ये हसत हसत फिरत होती. पण रिया तिच्या डोळ्यातील थोडीशी चिंता स्पष्टपणे वाचू शकत होती. जणू ती म्हणण्याचा प्रयत्न करत होती, जर मी कधी रडले तर तू माझा चेहरा वाच. न बोलताच समजून जा. लग्न खूप भव्य होते. रियाच्या निरोपाच्या वेळी रियाचे जग रिकामे झाले. कारण लहानपणापासून तिला जे काही वाटत होते ते फक्त तिने मीरासोबत शेअर केले होते. त्या रात्री जेव्हा मीरा तिच्या सासरच्या घरी वधू म्हणून गेली, तेव्हा तेथील घरचे वातावरण बाहेरून जितके सुंदर दिसत होते, आतून तितकेच शिस्तबद्ध आणि शांत होते. तिच्या सासू उषा देवी एक अतिशय शिस्तबद्ध आणि परिपूर्ण महिला होत्या, ज्यांच्यासाठी घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक शब्द एका निश्चित नियमाचे पालन करत असे. तिचे सासरे गोपाळजी शांत होते आणि कमी बोलत होते, परंतु त्यांची एकच नजर पुरेशी होती हे दाखवण्यासाठी की ते कोणत्या गोष्टीवर खुश आहेत आणि कोणत्या गोष्टीवर नाहीत. दीर रोहन, जो अर्जुनपेक्षा 2 वर्षांनी लहान, आनंदी आणि थोडासा निश्चिंत राहणारा व्यक्ती होता, त्याने मीराला पाहून विनोदाने म्हटले, आता वहिनीही आली आहे, म्हणजे माझ्यावर ओरडणाऱ्या ग्रुपमध्ये आणखी एक व्यक्ती सामील झाली. मीरा किंचित हसली. तिला आशा होती की ती रोहनशी मन मोकळेपणाने बोलू शकेल. कमीत कमी घरात कोणीतरी असे असेल जो मन मोकळेपणाने हसेल. सुरुवातीचे काही दिवस लग्नाच्या विधींमध्ये आणि पाहुण्यांच्या येण्या जाण्यातच गेले. पण जसजसे दिवस जात होते तसतसे मीराला जाणवले की तिच्या सासरच्या घराचे घर इतर कोणत्याही सामान्य घरासारखे नव्हते, तर ते एक सुव्यवस्थित कार्यालय होते, ज्यामध्ये प्रत्येक कामाचे वेळापत्रक, प्रत्येक तपशिलाचा अहवाल आणि प्रत्येक चुकीसाठी फटकारा असते. सकाळी 5 वाजण्याच्या आधी उठणे, घर झाडणे, स्वयंपाक करणे, नाश्ता करणे, नंतर तिच्या सासऱ्यांसाठी पूजा थाळी तयार करणे. पण हे सर्व खूप शिस्तबद्ध पद्धतीने. उषादेवी स्वतः खूप काम करायची, पण तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बोलायची आणि अडवण्याची सवय होती. जसे की चहा थोडा कमी गोड झाला आहे, पराठे थोडे जास्तच भाजलेत, डाळीत थोडं मीठ कमी आहे. आणि या सगळ्यात मीराला प्रत्येक क्षणी स्वतःची परीक्षा होत असल्याचे जाणवत होते. अर्जुन सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री थकून परतायचा. थोडा टीव्ही, थोडा मोबाईल फोन आणि मग तो झोपी जायचा. त्याला असे वाटत होते की जणू लग्नापासून त्याचे आयुष्य अधिकच धावपळीचे झाले आहे. आणि मीराच्या गप्पा हळूहळू त्याच्यासाठी रोजच्या बातम्या बनल्या. काही महिने गेले आणि एके दिवशी तिच्या आईने तिला फोनवर सांगितले की तिने आता रियालाही मुलगा शोधायला सुरुवात केली आहे. पण खोलवर त्यांना ही भीती वाटत होती की रियालाही असे घर मिळू नये, म्हणजे झालं, जिथे तिलाही तितकेच कठोर नियम पाळावे लागतील. मीरा हळूच तिच्या आईला म्हणाली, आई, कृपया रियाला अशा घरात पाठवा जिथे आपण किमान मोकळेपणाने बोलू शकेल, जिथे सुनेला फक्त एक काम करणारी मशीन म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून वागवले पाहिजे. तिच्या आईने तिला थोडक्यात विचारले की ती दुःखी आहे का. नंतर ती स्वतःच गप्प बसली, कारण तिला माहित होते की प्रत्येक सुनेचा आनंद तिच्या शांततेत लपलेला असतो. मीराने कशी तरी परिस्थिती सांभाळली आणि म्हणाली, नाही आई, मी ठीक आहे. मी फक्त एवढेच म्हणत आहे की तू तुझ्या लहान मुलीसाठी निर्णय घेण्यापूर्वी थोडा अधिक काळजीपूर्वक विचार करावा. फोन कॉल संपल्यानंतर मीराने तिच्या डोळ्यातील अश्रू पटकन पुसले, कारण स्वयंपाकघरातून तिच्या सासूचा आवाज सतत येत होता, मीरा, तू डाळीत तूप घालू नकोस, त्यामुळे चरबी वाढते. रोहन कुटुंबातील सदस्यांपैकी सर्वात प्रेमळ होता. तो जेव्हा जेव्हा कामावरून किंवा कॉलेजवरून परतायचा तेव्हा तो हसून त्याच्या वहिनीला विचारायचा,
आज तुला किती फटकारे मिळाली? तुझा स्कोअर कार्ड सांग. मीराही हसून म्हणायची, आज मी तुझ्या इतका खडसाळपणा केला नाही म्हणून मला थोड्या कमी शिव्या द्यायला मिळाल्या. रोहनशी हलक्या फुलक्या गप्पा मारल्याने मीराला सर्वात मोठा दिलासा मिळायचा. सुरुवातीला तिच्या सासूबाईंनाही जवळीक मान्य वाटली, पण हळूहळू तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला वाटायचे की मीराने रोहनशी इतके उघडपणे बोलणे योग्य नाही. ती अनेकदा तिला टोमणे मारायची. सून अशी असावी, जर नवरा जास्त बोलत नसेल तर धीराशी मैत्री करावी. मीरालाही हे सगळं ऐकून वाईट वाटायचे, पण तिला माहीत होते की जर तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे प्रकरण आणखी वाढेल. दरम्यान रियाचे आयुष्य बदलणार होते. एके दिवशी तिच्या आईने तिला सांगितले की तिच्यासाठी एक चांगला प्रस्ताव आला आहे. तो मुलगा इंजिनिअरिंग आहे, एका चांगल्या कुटुंबातील आहे आणि त्यांचे स्वतःचे घर होते. रियाने धाडस करून विचारले, आई, दीदी काही म्हणाली का? ते घर कसं आहे? तिथली सासू कशी आहे? आई थोडासा उससा टाकत म्हणाली, बाळा, मीरा काही चुकीचं बोलली नाही. ती फक्त म्हणाली की तू अशा घरात जावे जिथे तुला गुदमरल्यासारखं वाटणार नाही. पण प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात. आपल्यालाही वास्तव पाहूनच निर्णय घ्यावा लागेल. रिया मनात विचार करत राहिली की जरी तिची बहीण आनंदी नसली तरी ती तिच्या आईला कधीच संपूर्ण सत्य सांगणार नाही. तिने नेहमीच इतरांच्या आनंदासाठी स्वतःला मागे ठेवले होते. वेळ निघून गेला आणि मीराचे लग्न होऊन आता 1.5 वर्ष झाले होते आणि तिच्या कुटुंबाचे लक्ष आता तिच्या आई होण्यावर होते. उषा देवी दररोज तिला टोमणे मारत म्हणायच्या, आजकाल मुली करिअर आणि फॅशनमध्ये इतक्या गुंतल्या आहेत की त्या आई होण्याची जबाबदारी विसरतात. आमचा वंश कोण पुढे नेणार? ती त्याबद्दल विचारही करत नाहीत. डॉक्टरांनी सांगितले होते की थोडा वेळ लागेल आणि ती औषध घेत होती. पण अशा प्रकरणांमध्ये टोमणे जास्त आणि समजूतदारपणा कमी दाखवला जातो. अर्जुन देखील कधी कधी त्याच्या आईच्या टोमण्यांच्या दबावाला बळी पडून मीराला म्हणायचा, हे बघ मीरा, मला यात अडकू नकोस. आईला सुद्धा कोणाकडून तरी आशा असतील. निदान तू प्रयत्न तरी करत आहे ना. मीरा जेव्हा जेव्हा ते ऐकायची तेव्हा तिचे हृदय तुटायचे. तिला असे वाटायचे की जणू काही एक स्त्री म्हणून तिची ओळख केवळ आई होण्यावर अवलंबून आहे. एक दिवस असा आला जेव्हा अचानक सर्व काही बदलू लागले. रियाचे लग्न ठरले, साखरपुड्याची तारीख ठरली. तेवढ्यात अचानक मुलाच्या कुटुंबाने फोन केला आणि हुंड्याच्या काही नवीन मागण्या केल्या. 1 गाडी, अधिक सोने आणि काही रोख रक्कम. पालकांचे चेहरे पडले. त्यांना माहीत होते की हे त्यांना परवडणार नाही. जेव्हा ही बातमी मीराला कळली तेव्हा तिने आईला फोन केला. फोनवर तिला तिच्या आईचा रडण्याचा आवाज ऐकू आला, बाळा, आपल्याला हे नातं तोडावं लागेल. रियाचे भविष्य देवाच्या हातात आहे. आता काय करायचं ते मला कळत नाहीये. मीराला खूप वाईट वाटले, पण तिने स्वतःला सावरलं आणि त्या रात्री पहिल्यांदाच अर्जुनशी मोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसचा वापर करून काही मदत करू शकता, कदाचित कर्ज किंवा अजून काही, जेणेकरून माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात काही अडचण येणार नाही. अर्जुनने थोडा वेळ विचार केला. त्याला मीराची दुर्दशा समजली, पण तो त्याच्या कुटुंबाबद्दलही विचार करत होता. तो म्हणाला, मीरा, मी प्रयत्न करेन, पण तुला माहिती आहे आईला हुंड्याची मदत आवडणार नाही. ती नेहमीच म्हणते की आपण आपल्या क्षमतेनुसार काम करावे. असं वाटत होतं की नशिबाने एक वेगळीच योजना आखली होती. रियाचा साखरपुडा तुटला. मुलाच्या कुटुंबाने स्पष्टपणे सांगितले होते की त्यांच्या अटी पूर्ण झाल्याशिवाय हे नाते पुढे जाऊ शकत नाही. तिच्या पालकांनी जड अंतकरणाने हा निर्णय स्वीकारला, परंतु रिया स्वतः सर्वात जास्त निराश झाली. तिला वाटले की तिची किंमत फक्त काही सामान आणि गाडीपुरती मर्यादित आहे. संपूर्ण परिसर चर्चा करू लागला. प्रत्येक जण कारणे शोधत होता. काही जण म्हणत होते की मुलाचे कुटुंब लोभी होते, तर काही जण असे म्हणत होते की कदाचित मुलीमध्येच काहीतरी कमी असेल, कारण जग नेहमी सत्यापेक्षा अफवावर विश्वास ठेवते. रिया अनेक दिवस तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. तिला असे वाटले की तिचे आयुष्य इथेच थांबले आहे. दरम्यान एके दिवशी मीराच्या सासरच्या घरी थोडी हालचाल झाली. गोपाळजींचा एक जुना मित्र गावाहून शहरात आला होता. तो त्याच्या धाकट्या भावाच्या मुलीसाठी जोडीदार शोधत होता. संभाषणादरम्यान त्यांनी उषा देवींना विचारले, तुमच्या धाकट्या मुलासाठी, रोहनसाठी तुम्ही काय विचार केला आहे का? एखादी मुलगी वगैरे पाहिली आहे का? उषा देवी हसत म्हणाली, आजकाल चांगल्या मुली शोधणे सोपे पण आहे आणि अवघड सुद्धा आहे. सगळं विचारात घ्यावं लागतं. घर, कुटुंब, मूल्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीचा दृष्टिकोन.
तेवढ्यात जवळ बसलेल्या एका काकूने गमतीने म्हटले, वहिनी, आपण मीराच्या धाकट्या बहिणीबद्दल का विचार करू नये? तेच कुटुंब, तेच मूल्ये आणि दोन्ही सुनेचे माहेर पण एकच असेल, त्यामुळे प्रवास करणे सोपे होईल. हे विधान विनोदाने केले होते, परंतु उषा देवीनी ते हलके घेतले नाही. तिला वाटले की जर असे घडले तर तिच्या दोन्ही सुनेचे विचार समान असतील आणि घरात बाहेरील लोकांपेक्षा त्यांच्याच कुटुंबातील एक सुसंस्कृत मुलगी येईल आणि नातेसंबंध दृढ होतील. त्या रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर मीरा तिच्या खोलीत बसून तिच्या आईशी फोनवर बोलत होती. तेवढ्यात उषादेवी दाराशी आली. मीराने लगेच फोन ठेवला आणि घाबरून म्हणाली, आई, तुम्ही? कृपया आत या. उषादेवी थेट मुद्द्याकडे येत म्हणाली, मीरा, आज माझ्या मनात काहीतरी आलं आहे आणि मी ते तुझ्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. तुझी धाकटी बहीण रियाचा साखरपुडा मोडला आहे. ही सर्वांसाठी दुःखद गोष्ट आहे, पण जग इथेच थांबत नाही. आपण सर्वांनी पुढे जायला हवं. जर तुला काही हरकत नसेल तर मी रियासाठी आपल्या रोहनचा विचार करत होते. मीरा क्षणभर स्तब्ध झाली. तिचा पहिला विचार असा होता की रिया या घरातील कडक शिस्त सांभाळू शकेल का? का तिलाही तेच टोमणे, तेच नियम पाळावे लागतील जे रोज मीराला पाळून गुदमरल्यासारखे वाटायचे. पण दुसऱ्या क्षणी तिला तिच्या लाडक्या बहिणीचा चेहरा आठवला, जी काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तिला वाटले की जर रिया या घरात आली तर निदान दोन्ही बहिणी एकमेकांसाठी हजर राहू शकतात, न बोलताही एकमेकांच्या डोळ्यातील दुःख वाचू शकतात. आई, तुम्ही याबद्दल रोहनला विचारलं आहे का? मीराने हळुवारपणे विचारलं. उषादेवी म्हणाली, अजून नाही, पण मला माझ्या मुलावर विश्वास आहे. मी त्याला चांगले वाढवले आहे. जर त्याला दिसले की मुलगी सुसंस्कृत आहे, चांगल्या कुटुंबातून आली आहे आणि घरही सांभाळू शकते तर तो नकार देणार नाही. त्या रात्री मीराला झोप येत नव्हती. तिला असे वाटले की तिच्या आत दोन आवाज भांडत आहेत. एक आवाज म्हणत होता की तू तुझ्या धाकट्या बहिणीला त्याच पिंजऱ्यात का पाठवत आहेस ज्या जाळ्यात तू अडकली आहे, आणि दुसरा आवाज म्हणत आहे की जरी तिला दुसरी सासू मिळाली तर ती या सासूपेक्षा चांगली असेल याची काय गॅरंटी असेल? जर ती या घरी आली तर निदान तू तरी इथे आहेस, जी तिला प्रत्येक पावलावर साथ देऊ शकेल. सकाळी तिने तिच्या आईला फोन केला. धाडस एकवटले, आई, माझ्या सासूबाईंना रियाची लग्न रोहनशी करायचं आहे. सुरुवातीला तिची आई आश्चर्यचकित झाली, पण नंतर म्हणाली, बाळा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. एकाच घरात दोन बहिणी. पण बाळा, तुला खरोखर असे व्हावे असे वाटत आहे का? की तुला फक्त जग काय म्हणेल याची भीती वाटते आणि त्यामुळे तू हा निर्णय घेत आहे? मीराच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई, मला रियाने माझ्यासोबत राहावे असे वाटते. मला तिला एकटे सोडायचे नाही. पण खरं सांगायचं तर हे घर खूप शिस्तबद्ध आहे. इथे प्रेम आहे पण टोमणेही आहेत, आदर आहे पण दबावही आहे. मग आई हळूच म्हणाली, पोरी, प्रत्येक सासरच्या घरात काही ना काहीतरी घडत असते, पण फरक एवढाच आहे की तिथे तुझी बहीण एकटी नसेल, तिथे तू तिच्या सोबत असशील. काही दिवसात कुटुंबामध्ये चर्चा वाढत गेली आणि रोहनशी चर्चा झाली. रोहन सुरुवातीला थोडासा संकोच करत होता. त्याचे मन अजून लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हते. तो त्याच्या करिअरमध्ये व्यस्त होता. पण जेव्हा त्याने मीराकडून रियाबद्दल ऐकले की ती एक साधी, सुशिक्षित, तिच्या कुटुंबाची काळजी घेणारी मुलगी आहे आणि सध्या ती तुटलेल्या मनाशी झुंजत आहे, त्यामुळे त्याचे हृदय थोडे वितळले. रोहनने स्वतःला विचारले, मी अशा व्यक्तीला माझ्या आयुष्यात येऊ देऊ शकतो का जी आधीच दुखावली आहे? मी तिचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पुरेसा जबाबदार आहे का? शेवटी त्याने कुटुंबाला होकार दिला, पण त्याची एकच अट होती की त्याला रियाला एकदा किंवा दोनदा भेटण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ते किमान एकमेकांचे विचार समजून घेऊ शकतील. सर्वांनी होकार दिला. मग रिया तिच्या आई वडिलांसोबत मीराच्या सासरच्या घरी आली. पण आता आली तेव्हा तिची पावले थरथरत होती. तिने ते घर आधीही पाहिले होते, जेव्हा तिच्या दिदीचे लग्न झाले होते. पण आज तिथला प्रत्येक कोपरा तिच्याकडे नवीन प्रश्नांनी पाहत होता. मीराने तिला मिठी मारली, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिच्या कानात कुजबुजली, घाबरू नकोस, मी इथे आहे. काहीही झाले नाही, काही झाले तरी आपण एकत्र सामोरे जाऊ. उषा देवीने औपचारिक स्मित हास्य करून रियाचे स्वागत केले. पण त्यांचे डोळे तिचे वर्तन, संभाषण, पोशाख आणि उत्तरे बारकाईने पाहत होते. तिचे सासरे नम्रपणे तिची विचारपूस करत होते, तर रोहन तिच्यासमोर थोडासा संकोच करत बसला होता. अधूनमधून किंचित हसत होता, जेणेकरून रियाला हे वाटू नये की तो कडक आहे.
संभाषणादरम्यान जेव्हा सर्वजण खोलीतून बाहेर पडले आणि तिथे फक्त मीरा, रिया आणि रोहन उरले, तेव्हा मीराने मूड हलका करण्याचा प्रयत्न करत विचारले, ठीक आहे, तुम्ही दोघे बोलू शकता. मी स्वयंपाकघरात जाऊन आईला थोडी मदत करते. रिया घाबरली. तिने मीराचा हात धरला, जणू काही मदत मागत आहे, आणि म्हणाली, दीदी, मी काय बोलू? मीराने तिच्या हातावर हलकीच थाप दिली आणि म्हणाली, काही नाही, तू जशी आहे तशीच राहा. जे मनात आहे तेच बोल. कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही. ती जाताच खोलीत काही सेकंदासाठी एक विचित्र शांतता पसरली. मग रोहन स्वतः बोलू लागला. तो हसत म्हणाला, हे बघ, मी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की मी पहिल्यांदाच नाते पाहत आहे जिथे लग्नापूर्वी इतक्या गोष्टींवर चर्चा केली जाते. माझ्या मनातही तुझ्यासारखेच काही गोंधळ चालू आहेत. मला माहित आहे की तुझ्यासोबत जे घडले ते सोपे नव्हते, आणि मी हे वचनही देऊ शकत नाही की मी तुझ्या सर्व जखमा भरून काढेन. पण मी हे निश्चिंतपणे सांगू शकतो की मी त्या जखमा आणखी खोलवर जाऊ देणार नाही. रोहनने बोललेले साधे शब्द तिच्या हृदयाला स्पर्शून गेले. मग ती हलक्याशा स्मित हास्यासह म्हणाली, मलाही जास्त अपेक्षा नाहीत. मला फक्त असे वाटते की मी ज्या घरात जाईन तिथे मला माणसांप्रमाणे चुकांसाठी जागा मिळावी, तर एखाद्या म्हशींसारखी नाही. रोहन किंचित हसला आणि म्हणाला, माझी आई थोडी कडक आहे, हे मी लपवून बोलणार नाही, पण ती वाईट माणूस नाहीये. घरच्या जबाबदाऱ्या तिला थोडं कडक बनवतात, पण ती मनाने मृदू आहे. जर तू आणि वहिनी एकत्र राहत असाल तर कदाचित घरातील वातावरण थोडे अधिक हलके आणि आनंदी होईल. या संभाषणामुळे रियाच्या आतला बर्फ बराच वितळला आणि तिला वाटले की कदाचित नशीब तिला दुसरी संधी देत आहे, आणि यावेळी तिची बहीण तिच्या सोबत असेल. प्रत्येक कठीण वळणावर तिचा हात धरून तिला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. काही महिन्यातच रिया आणि रोहनचे लग्न ठरले आणि परिसर आनंदाने भरून गेला. लोक म्हणू लागले, वाह, एकाच घरात दोन बहिणी, किती छान. त्यांच्या आई वडिलांचे घर आणि त्यांच्या सासरच्यांचे घर एक सारखेच असेल. पण सत्य हे होते की या निर्णयामागील भावना खूप खोलवरच्या होत्या. हा निर्णय जबाबदारी इतकाच भावनेने प्रेरित होता. आता दोन बहिणी एकाच छताखाली त्यांचे सुख दुःख शेअर करत असत. एकाच सासूच्या टोमण्यांना, एकाच सासऱ्यांच्या शांततेला, एकाच घरातील नियमांना आणि एकाच कुटुंबाच्या अपेक्षांना तोंड देत असत. ज्या दिवशी रिया मीराच्या घरी वधू म्हणून आली, जिथे ती पूर्वी पाहुणी म्हणून आली होती, त्या दिवशी तिचे हृदय धडधडत होते. तिचं मन सतत विचार करत होते, हे तिचे अंगण आहे जिथे ती तिच्या बहिणीच्या जाण्यावर रडत होती. तिने इथे अश्रू ढाळले होते आणि आज तेच अश्रू आनंदाचे वेश दाखवत तिच्या परत येण्याचे संकेत देत होते. मीराने तिची आरती केली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर बालपणीची दृश्य तरळली. ते दिवस जेव्हा ते एकाच पलंगावर झोपायचे, एकाच ताटातून जेवायचे आणि एकमेकांच्या केसांना व्यवस्थित करायचे. आता नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणले होते. त्यांना एक नवीन नाते दिले होते. पण यावेळी ते जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि अनेक अव्यक्त भीतीने बांधलेले होते. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात घरातले वातावरण उत्साही होते आणि सर्वजण विनोद करायचे की आता तर घरात दोन सून आहेत. आनंद द्विगुणित करा, उत्साह द्विगुणित करा. सुरुवातीला उषादेवी देखील खूप लक्ष देत होत्या. कधी कधी रियाचा थकवा पाहून ती म्हणायची, तू आज आराम कर, मीरा काम करेल. आणि कधी कधी मीराची कंबर धरून ती म्हणायची, तू आधीच खूप काम केले आहेस, आता काळजीपूर्वक काम कर. आता तुझी बहीण आली आहे, काम वाटून घे. पण या प्रेमामागे एक अदृश्य तराजू होता, जिथे तुलनेचे वजन सतत मोजले जात होते. एके दिवशी सकाळी चहा बनवत असताना रियाचा चहा थोडा कडक झाला. उषादेवीने चहाचा एक घोट घेतला आणि भुया उंचावून म्हणाली, मीरा बघ, तू सुरुवातीपासूनच इतका चांगला चहा बनवायला शिकली होतीस, आणि तुझ्या बहिणीकडे बघ, तिला तर मूलभूत गोष्टीही माहीत नाही. मला आश्चर्य वाटते की माहीत नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी काय करत होता. तिथे कोणी काही शिकवले नाही का? रियाच्या हातातला कप थरथर कापत होता, जणू काही तिची सर्व मेहनत आणि उत्साह एकाच घोटात गिळून टाकला होता. मीराचे मन दुखत होते, पण तिला माहीत होते की जर तिने लगेच उत्तर दिले तर ती आणखी वाईट होईल. ती शांत आवाजात म्हणाली, आई, जर चहा थोडासा कडक असेल तर ती पुढच्या वेळी काळजी घेईल. असो, नवीन घरात सर्व काही शिकण्यासाठी थोडा वेळ लागतो. उषादेवी उपहासाने म्हणाली, हा, ती शिकत आहे. आधी तूही स्वतः शिकलीस, नंतर तू तुझ्या बहिणीला शिकवत आहेस. पण लक्षात ठेव,
हे घर आहे, प्रशिक्षण केंद्र नाही, असे अनेक छोटे छोटे टोमणे रियाच्या मनात खोलवर रुजत होते. कधी तिच्या भाजीत मसाले नसल्याबद्दल, कधी पाहुण्यांना वेळेवर पाणी न दिल्याबद्दल, आणि कधी ती ज्या पद्धतीने कपडे धुत होती त्यावरही टीका व्हायची. रिया स्वतःला विचारायची, मी खरोखरच इतकी नालायक आहे का, की मला संधी दिली जात नाहीये? मीराला प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात अश्रू येताना दिसायचे, पण ती स्वतः वर्षानुवर्ष तेच टोमणे ऐकत, समजून घेत आणि सहन करत मोठी झाली होती. फरक एवढाच होता की आता तिच्या बहिणी विरुद्धही त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत होत्या. एके रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर मीरा आणि रिया टेरेसवर बसल्या होत्या. हलकासा वारा वाहत होता आणि आकाशात तारे चमकत होते, पण दोन्ही बहिणींचे मन ढगाळलेले दिसत होते. रिया हळूच म्हणाली, दीदी, तू इथे खरोखर आनंदी आहेस का? खरं सांग. मला सांत्वन देण्यासाठी सगळं ठीक आहे असं म्हणू नकोस. मीरा काही सेकंद आकाशाकडे पाहत राहिली, मग म्हणाली, आनंदी हा शब्द विचित्र आहे ना. प्रत्येक घरात काही ना काही संघर्ष, टोमणे आणि दबाव असतोच. आपण फक्त ते स्वीकारतो आणि थोडे जुळवून घेतो. मी असे म्हणणार नाही की इथे सर्व काही परिपूर्ण आहे किंवा मी दररोज हसते, पण मी हे नक्कीच म्हणेन की मला या घरातील लोकांच्या सवयी, अडथळे आणि दृष्टिकोन समजू लागले आहेत, आणि कदाचित त्यांनीही मला कुठेतरी स्वीकारलं असेल, फक्त वेगळ्या पद्धतीने. पण दीदी, रिया राग आणि वेदनेने भरलेल्या आवाजात म्हणाली, आपल्याला नेहमीच मर्यादेपेक्षा जास्त झुकावे लागेल का? का कोणाला एवढा हक्क आहे का की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला असे ठरवण्याचा अधिकार की जुनं आपण माणूस नाही, तर फक्त त्यांच्या अपेक्षांचे विषय आहोत? जगभरातील मुलींना सांगितले जाते की त्यांनी आपल्या सासरच्या घराला स्वतःचे घर मानले पाहिजे, पण कोणी सासरच्या लोकांनी कधी त्या मुलींना स्वतःची मुलगी मानले आहे का? आणि मुलगी मानून आपल्या चुका प्रेमाने हाताळण्याचा प्रयत्न केला आहे का? मीराकडे या प्रश्नांची सोपी उत्तरे नव्हती. तिने फक्त रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, हे बघ, जर आपण दोघे वेगळे झालो तर या घरात आपल्यासाठी कोणताही आधार उरणार नाही. आपल्याला ते करावेच लागेल. आपण एकमेकांची ताकद असायला हवी. जरी आपल्याला टोमणे सहन करावे लागले तरी आपण त्यांना एकत्र हलके करू शकतो. नियम थोडे गुदमरल्यासारखे वाटत असले तरी आपण त्यात थोडा विनोद घालण्याचा प्रयत्न करू शकतो. हळूहळू दोन्ही बहिणींनी एकमेकांना एक न बोललेले वचन दिले. त्यांनी ठरवले की त्यांना या घरातील वातावरणाचा जास्तीत जास्त आनंद घ्यायचा आहे. हे वातावरण त्यांच्यासाठी सकारात्मक बनवायचं आहे. मीरा सकाळी लवकर उठायची, स्वतःचे काम स्वतः करायची आणि नंतर रियाला गोष्टी आरामात करून शिकवायची, जेणेकरून ती भीतीशिवाय शिकू शकेल. रियानेही तिला जे काही करता येईल ते मनापासून करायला सुरुवात केली. ती तिच्या आईच्या सवयी, म्हणजे तिला काय आवडते, तिला कोणत्या वेळी काय खायला आवडते, कपडे कसे घडी करायचे, हे सर्व ती शांतपणे पाहत असे आणि सर्व काही शिकत असे. कारण तिला माहित होते की जर तिला हे घर स्वतःचे बनवायचे असेल तर तिला प्रथम त्यांचे हृदयाचे ठोके समजून घ्यावे लागतील. रोहन ही दोन्ही बहिणींसाठी ढाल बनवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा जेव्हा उषा देवी थोडी जास्त कठोरपणे बोलायची तेव्हा रोहन नंतर त्याच्या आईशी एकांतात बोलायचा. आई, कधी कधी तू खूप कठोरपणे बोलतेस. तुला कदाचित हे कळत नसेल कळले, पण तुमच्या एका वाक्याने दोन्ही बहिणींचा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त होतो. सुरुवातीला उषादेवी नाराज व्हायच्या की तिचा मुलगा त्याच्या सुनांना पसंती देत आहे, पण नंतर जेव्हा ती रात्री तिच्या खोलीत एकटी असायची तेव्हा तिला विचार करायला भाग पडायचे. तिला आश्चर्य वाटले की ती इतकी निर्दयी झाली आहे की तिला स्वतःच्या सुनांचे हास्य तिच्यामुळे हरवत चालले आहे. आतापर्यंत कथा अशा टप्प्यावर पोहोचली होती जिथे दोन बहिणी सुना बनून एकाच घरात राहायला गेल्या होत्या. परंतु खरी परीक्षा अजून येणार होती, जेव्हा एक छोटीशी चूक आणि त्याचा चुकीचा अर्थ लावणे आणि त्यातून होणारा मोठा गैरसमज जो त्यांच्या नातेसंबंधांना, त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकेल. हा ट्विस्ट या कथेला खरोखरच भावनिक, हृदयस्पर्शी आणि सत्य घटना बनवेल. सून, पत्नी आणि मुलगी यांच्यातील सर्व नातेसंबंध एकाच तराजूत तोलले जाते, जेणेकरून खरोखर कुणाचे वजन जास्त आहे ठरवता येईल. अहंकार की प्रेम? काळ त्याच्या गतीने पुढे जात राहिला आणि लवकरच दोन्ही बहिणींच्या लग्नाला 1-2 वर्ष झाली. घरातील दैनंदिन दिनचर्या थोडीशी स्थिरावली होती. सकाळची घाई, स्वयंपाकघरातील गोंधळ, सासूबाईंच्या सूचना, सासऱ्यांची शांतता, अर्जुन आणि रोहन कामावर निघून जाणे, संध्याकाळी परतल्यावर काही हास्य आणि विनोद आणि टीव्ही समोर बसून दिवसभराच्या गप्पा मारणे, सर्व काही एका निश्चित पॅटर्नमध्ये बसलेले दिसत होते.
परंतु या दैनंदिन स्थिरतेमध्ये अनेक गोष्टी हळूहळू स्थिर होत होत्या, ज्यामध्ये कोणीही उघडपणे बोलत नव्हते. तुलना अंतर्गत असंतोष, क्षुल्लक ठिकाणी अहंकार सोबत नातेसंबंधाच्या उबदारपणात उलगडू लागलेले प्रेमाचे बारीक धागे. सर्वात आधी बदलले ते मीराचे आयुष्य. डॉक्टरांनी ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. वर्षानुवर्षानंतर उषादेवीच्या चेहऱ्यावर एक खरे हास्य उमटले आणि तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, चला, म्हणजे आपले घर सुद्धा लहान बाळाच्या हास्याने भरून जाणार आहे. तिने ताबडतोब पूजा आयोजित केली. शेजारच्या महिलांना बोलवले आणि मिठाई वाटली. मीरा आई होणार असल्याने हे क्षण तिच्यासाठी खूप भावनिक होते, कारण आई बनायचे स्वप्न ती खूप दिवसापासून पाहत होती. प्रत्येक टोमणी आणि उपहास असूनही तिने आशा सोडली नव्हती. आता देवाने तिला हे आनंद दिला होता, तेव्हा तिला असे वाटले की तिची सर्व तपस्या फळाला आली आहे. अर्जुन देखील खूप आनंदी होता. त्याने पहिल्यांदाच ऑफिसमधून सुट्टी घेऊन संपूर्ण दिवस मीरासोबत घालवला. तिला डॉक्टरकडे घेऊन गेला, तिच्यासाठी फळे, ज्यूस, पौष्टिक गोष्टी आणल्या आणि रात्री तो हसून म्हणाला, आता तू VIP झाली आहेस. सर्वांना तुझी काळजी वाटते. पण जसे अनेकदा घडते, एका घरातील आनंद कधी कधी त्याच घरातल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी डंक बनू शकतो. आणि ही डंक जाणून बुजून नाही, तर तुलना करण्याच्या सवयीमुळे येते. रिया मीरासाठी इतकी खुश होती की तिने तिला मिठी मारली आणि ओरडली, दीदी, मला असे वाटते की मी त्याच ठिकाणी आहे. मी आई होणार आहे, कारण तुझे मूलही तुझ्या इतकेच माझेही असेल. पण जेव्हा कुटुंबातील सदस्य मीराला वारंवार विचारू लागले, तिच्या प्रत्येक इच्छेकडे लक्ष देऊ लागले आणि प्रत्येक संभाषणात या आनंदाचा उल्लेख करू लागले, तेव्हा रियाच्या हृदयात कुठेतरी एक छोटीशी शून्यता जाणवू लागली, जी तिला समजूही शकली नाही. त्या संध्याकाळी चहा घेत असताना उषादेवी एका शेजाऱ्याला सांगत होती, आमची मोठी सून खरी लक्ष्मी निघाली. इतक्या वर्षांपासून घराची काळजी घेत आहे आणि आता ती आमची मांडीही भरणार आहे. इतक्यात तिची नजर न कळत रियाकडे गेली, जी शांतपणे तिचा कप टेबलवर ठेवत होती. उषादेवी पुढे म्हणाली, माझ्या धाकट्या मुलाच्या सुनेलाही हे समजले पाहिजे की तिच्या जबाबदाऱ्या फक्त घरकामांपुरत्या मर्यादित नाहीत. आपल्यालाही आपला वंश चालू ठेवावा लागेल. काकूनी विचार न करता होकार दिला, हो, आजकालच्या मुली करिअर, व्यक्तिमत्व, आमचे स्वातंत्र्य असे सबबी सांगतात आणि नंतर पश्चाताप करतात. या शब्दाने रियाला चाकूने भोसकल्यासारखे वाटले. तिने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यांचे कोपरे लगेच ओले झाले. तिला माहित होते की तिच्या लग्नालाही 1 वर्ष झाले आहे, तरी तिच्या आई होण्याची कोणतीही बातमी आली नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की सर्व काही सामान्य आहे, फक्त वेळ लागेल. पण समाज आणि कुटुंबाला वेळ समजत नाही, हे फक्त निकाल पाहतात. त्या रात्री जेव्हा ती खोलीत आली, तेव्हा रोहनला तिच्या चेहऱ्यावरचे दुःख जाणवले. त्याने विचारले, काय झालं? आज तू खूप शांत आहेस. आई पुन्हा काही बोलली का? रियाने सुरुवातीला ते टाळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा हृदय खूप भरून येते तेव्हा ती शेवटी डोळ्यातून बाहेर पडते. तिने अश्रूंनी सांगितले की काकूसमोर तिची तुलना मीराशी कशी करण्यात आली आणि तिला थेट कुटुंबाचा वंश पुढे नेण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले गेले. रोहनलाही वाईट वाटले आणि रागही आला. त्याने प्रेमाने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, हे बघ, मी तुझ्यासोबत आहे आणि मी हे स्पष्टपणे सांगत आहे. मुलाचा प्रश्न आपल्या दोघांमधला आहे, कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला नाही. अगदी कुटुंबातील सदस्यांना देखील या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जिथे आईचा प्रश्न आहे तर मी तिच्याशी बोलेन, पण आत्ता नाही, जेव्हा ती शांत मूडमध्ये असेल. फक्त लक्षात ठेव की तू रिकामी नाहीस. तुझी किंमत फक्त आई असल्याने ठरवली जाणार नाही. तू माझी पत्नी आहेस. तू माझ्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून आली आहेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा स्वतःचाही स्वाभिमान आहे, जो कोणाच्याही टोमण्याने कमी होऊ शकत नाही. रोहनच्या बोलण्याने रियाला काहीसा दिलासा मिळाला, पण रोजच्या क्षुल्लक तुलना तिच्या मनावर छाप सोडत होत्या. मीरालाही हे लक्षात येत होते. एके दिवशी रियाला स्वयंपाकघरात एकटी पाहून ती म्हणाली, हे बघ, काहीही दबाव नकोस. जर तुला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर मला येऊन सांग, आपण ते एकत्र सोडवू. पहिल्यांदाच रिया मीराशी थोड्या तीक्ष्ण स्वरात बोलली, दीदी, सर्वच गोष्टी मिळून सोडवल्या जात नाहीत. काही गोष्टी अशा असतात ज्याला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी ते एकमेकांना भिडत राहतात. जेव्हा जेव्हा आई तुम्हाला लक्ष्मी म्हणते तेव्हा तिची नजर माझ्याकडे वळते, जणू मी घरातील लोकांवर ओझे आहे. का? नेहमी तुलना करूनच कोणाचा चांगुलपणा दाखवावा लागतो? हे ऐकून मीरेला धक्का बसला.
तिला असं वाटलं की तिचा स्वतःचा आनंद रियासाठी मत्सर बनला आहे, पण तिने कधीच अशी कल्पनाही केली नव्हती की ती काही क्षण गप्प राहिली. मग शांत आवाजात म्हणाली, रिया, जर तुला वाटतं की माझं सुख तुझ्यासाठी ओझे होत आहे, तरी हे ऐकून मला खूप वाईट वाटत आहे. मी दररोज मनापासून प्रार्थना करते की तूही आई व्हावीस, माझ्या मुलासोबत तुलाही आनंदाचे आवाज ऐकू यावेत, पण दोघेही आपल्या मुलांना एकत्र वाढवू. मी आईला असेही सांगते की तिने तुला त्रास देणे थांबवावे, पण तू मला तुझी शत्रू समजू नकोस. रियाला लगेच कळले की तिने चुकीचे शब्द उच्चारले आहेत. तिने मीराचा हात धरला आणि म्हणाली, नाही दीदी, मला ते म्हणायचं नव्हतं. ते फक्त कधी कधी वेदना शब्दांमध्ये निसटून जातात. मला तुझा हेवा वाटत नाही. खरं तर मला फक्त तू आनंदी राहावं असंच वाटतं. पण जेव्हा मला वारंवार आठवण करून दिली जाते की बघ मोठी सून ही आहे, ती आहे, आणि धाकटी कमी पडते, तेव्हा मला स्वतःचा द्वेष वाटू लागतो. दिवसेंदिवस दोन्ही बहिणींमध्ये थोडे अंतर वाढत गेले. त्यांचे उघडपणे बोलणे, रात्री उशिरापर्यंतचे त्यांचे संभाषण, त्यांचे हात धरून रडणे, सर्व काही थोडे अधिक दबले गेले. ते एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या, परंतु सर्व बाजूने येणारा तणाव, तुलना आणि दबाव यामुळे त्यांच्यात एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती. दरम्यान उषा देवींनाही घरात काहीतरी बदल झाल्याचे जाणवू लागले, पण तिला प्रश्न पडला की हे मीराच्या गरोदरपणामुळे आहे की तिची काही चूक आहे. दरम्यान आणखी एक महत्वाचा टप्पा आला, आर्थिक ताण. गोपाळजींच्या कंपनीचे अचानक कामगारांना काढून टाकण्याची घोषणा केली आणि त्यांचे नाव त्या यादीत समाविष्ट होते. ते अनेक वर्षांपासून कंपनीत होते, परंतु त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले. निवृत्तीच्या नावाखाली त्यांना घरी पाठवण्यात आले. घरी अचानक आर्थिक दबाव वाढला. अर्जुनचा पगार चांगला होता आणि रोहनही चांगल्या स्थितीत होता, पण संपूर्ण कुटुंब, घरातील खर्च, औषधे, EMI सर्व एकत्रित म्हणजे पैसे पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे झाले होते. उषा देवीचा स्वभाव आणखी चिडचिडा झाला. क्षुल्लक गोष्टींवरून टीका करणे, उधळपट्टीवर टोमणे मारणे, सुनांच्या कपड्यांवर, गॅसवर, विजेवर आणि भाज्यांच्या किमतीवरही राग काढणे, हे सर्व रोजचेच झाले होते. एके दिवशी एका घटनेने दोन्ही बहिणींमधील नातेसंबंधाला मोठा धक्का बसला. मीराच्या डॉक्टरांनी काही चाचण्या करण्याचे आदेश दिले आणि त्यांचे निकाल काहीसे चिंताजनक होते. तिला अधिक विश्रांतीची गरज सांगितली होती, कमी काम करायलाही सांगितलं होतं आणि मानसिक तणाव पण कमी करायला सांगितला होता. अर्जुनने सरळ सरळ आईला सांगितले की आई, मीरा फक्त थोडेसे घरकाम करेल, बाकीचे काम तुम्ही किंवा इतर कोणाची मदत घ्यायची असेल तर तूच बघ. पण डॉक्टरांनी काही न करण्याचा सल्ला दिला आहे. उषा देवीनी लगेच उत्तर दिले, हो, माझी सून आता राणी झाली आहे. ती आधी खास होती, पण आता डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे ती आणखी खास झाली आहे. तर आता घरातील सर्व कामे कोण करेल? मी म्हातारी झाली आहे आणि माझी धाकटी सूनही सगळं नीट करू शकत नाही. ती दरवेळी चुका करते, दरवेळी समजावून सांगावे लागते. अर्जुनला त्याच्या आईचे हे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले, पण त्या क्षणी जास्त वाद घालणे त्याला योग्य वाटले नाही. दुसऱ्या दिवसापासून घरातील कामांची विभागणी थोडी बदलली. स्वयंपाक करणे, झाडू मारणे, भांडी धुणे आणि कपडे धुणे, बहुतेक काम आता रियाकडे आले होते. मीराला फक्त हलके काम करायला सांगितले होते. जास्त वेळ उभे राहू नको, रिया बाकीचे काम करेल असे सांगितले गेले. सुरुवातीला रियाला वाटले सर्व काही ठीक आहे, माझ्या बहिणीसाठी हे सर्व करणे माझे कर्तव्य आहे. पण हळूहळू हे कर्तव्य एक ओझे बनले. कामासोबत तिच्यावर टीका टिप्पण्यांचा वर्षावही सुरू झाला. एक तर रिया पाणी आणून थकली होती आणि त्याशिवाय नुकताच कामावरून परतलेल्या रोहनने तिला काही मदत केली, भाज्या कापून चुलीवर चहा ठेवला. हे सर्व पाहून उषादेवी टोमणे मारत म्हणाली, वाह, काय वेळ आली आहे. आजपर्यंत सुना त्यांच्या नवऱ्यांना जेवू घालत होत्या, पण आता त्यांचे नवरे त्यांच्यासाठी कांदे कापत आहेत. रियाला हे ऐकून खूप लाज वाटली. नंतर ती तिच्या खोलीत जाऊन निराशेने रोहनला म्हणाली, मी काय राणी नाही जे काम नाही करत, पण मला नेहमीच जबाबदारी सांभाळावी लागते का? आणि जर तुम्ही थोडे योगदान दिले तर काही फरक पडेल का? नेहमीच मलाच अडचणीत का आणले जाते? या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा एका दिवशी उषा देवींनी सुनांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ती म्हणाली, बघा, घर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, त्यामुळे आतापासून अनावश्यक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या. मीरा, तुलाही तुझ्या डॉक्टरांचा खर्च कमी करावा लागेल. आणि रिया, तू तुझ्या सौंदर्य प्रसाधनांवर आणि कपड्यांच्या सवयींवरही नियंत्रण ठेवायला हवं.
ती एवढे बोलून थांबली असती तर गोष्ट वेगळी होती, पण ती अचानक असं काही बोलली ज्यामुळे दोन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू झालं. उषादेवी म्हणाल्या, खरं सांगायचं तर आपल्या घरातील खर्चात वाढ ती धाकट्या सुनेमुळे झाली आहे. मोठी सून सुरुवातीपासूनच समजूतदार आहे. ती तिच्या पालकांच्या घरापेक्षाही कमी खर्चात हे घर सांभाळायला शिकली आहे. पण छोटीला नेहमीच काहीतरी नवीन हवे असते, कधी ड्रेस, कधी क्रीम, कधी पार्लर. जर हे सर्व थांबवले तर निम्मे खर्च कमी होतील. हे ऐकून रियाला असे वाटले की कोणीतरी तिच्या प्रतिष्ठेचे जाहीर उल्लंघन केले आहे. तिने ते लगेच उत्तर दिले, आई, मी कधी तुमच्याकडे पैसे मागितले आहेत? रोहन आणि मी दोघेही कमावतो आणि आम्ही स्वतःचा खर्च स्वतः करतो. जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला घरासाठी जास्त देईन, पण मी खर्चिक आहे असे म्हणू नका. माझ्याही स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा आहेत. मी काय माणूस नाही का? मीरा द्विधा मनस्थितीत होती. एका बाजूला तिची आई होती जी तिचीही सासू होती आणि दुसऱ्या बाजूला तिची बहीण होती जी खरं सांगत होती. उषादेवी रागाने म्हणाली, माझ्यावर बोट दाखवण्यापूर्वी कोणाच्या आगमनानंतर घरचा खर्च किती वाढला आहे याचा विचार कर. मीरा, तूच सांग, हिच्या लग्नापूर्वी आपण किती खर्च करायचो आणि आता किती खर्च करतोय? तू या घराची मोठी सून आहेस. तुला घर कसे चालते हे समजले पाहिजे. मीराचे हृदय थरथरले. तिला माहित होते की जर तिने तिच्या आईच्या प्रस्तावाला मान्यता दिली तर रिया तुटून जाईल आणि जर तिने उघडपणे तिच्या सासूला विरोध केला तर घरात वादळ निर्माण होईल आणि त्याचा परिणाम तिच्या मुलावरही होईल. न कळतपणे ती म्हणाली, आई, कदाचित आपण सर्वांनी आपल्या खर्चाकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हे ऐकून रियाचा चेहरा फिकट पडला. तिला असं वाटलं की जणू तिच्या स्वतःच्या बहिणीनेच तिला अडचणीत आणलं आहे. त्या रात्री रिया तिच्या खोलीत गेली आणि दार बंद केलं. मीरा तिच्याकडे अनेक वेळा आली आणि दार ठोठावलं, पण रिया फक्त म्हणाली, दीदी, मला थोडा वेळ एकटे राहू दे. आता माझ्याशी बोलू नकोस. मीरा रडत परतली. पहिल्यांदाच तिला जाणवले की घरातील परिस्थितीमुळे बहिणींमध्ये संशयाची आणि अंतराची रेषा निर्माण झाली आहे. काही दिवस घरात एक विचित्र शांतता पसरली. जिथे आधी दोन्ही बहिणीत एकमेकांमध्ये हसणे आणि गप्पा मारणे होत होते, तिथे आता औपचारिक संभाषण, जबरदस्ती हास्य आणि ठीक आहे असे छोटे छोटे प्रतिसाद बनले होते. जेवणाच्या टेबलवरही आता पूर्वीसारखे हलके फुलके विनोद राहिलेले नाहीत. सर्वजण आपापल्या ताटांवर शांतपणे बसतात. जेवताना उषादेवींचा आवाज अधूनमधून तणाव वाढवत असे. गोपाळजी सर्व काही पाहत होते पण काहीही बोलू शकत नव्हते. वय, आजारपण आणि अचानक निवृत्तीमुळे त्यांना एक विचित्र असहाय्यता जाणवत होती. एका दुपारी मीरा तिच्या खोलीत एकटीच बसली होती. तिने आरशात स्वतःकडे पाहिले. थकलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळे, पोटावर थोडीशी फुगवटा, आईत्वाची स्पष्ट चिन्हे दिसत होती. तिला असे वाटले की ती कुठेतरी स्वतःला हरवत आहे. नाही, ती चांगली बहीण होऊ शकली नाही, सून नाही, नाही पत्नी आणि नाही आई. प्रत्येक नात्यात काहीतरी कमतरता दिसत होती. मग तिला तिच्या आईचा फोन आला. मीराने तिच्यासोबत सर्व काही नाही पण बरेच काही शेअर केले. तिने सांगितले की आर्थिक ताणतणावापासून घर कसे भांडणांचे केंद्र बनले आहे. रियाला असे खर्चिक म्हटले जात आहे आणि एका साध्या गोष्टीमुळे दोन्ही बहिणींमध्ये कसा दुरावा निर्माण झाला आहे. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बाळा, देवाने तुम्हा दोन्ही बहिणींना सारखेच सासू सासरे दिले आहेत. हा तरी विचार करा की किती लोक यासाठी प्रार्थना करतात पण त्यांना मिळत नाही. पण देव फक्त वरदान देत नाही, सोबत परीक्षा देखील घेतात. जर तुझे प्रेम खरोखर खरे असेल तर तिला या परीक्षेला तोंड द्यावेच लागेल. मीरा, तू मोठी आहेस, तुला पहिले पाऊल उचलावे लागेल. रिया नवीन आहे आणि तिचे हृदय सहज तुटते. ती सगळं तिच्या स्वाभिमानाशी जोडते. तू जाऊन तिच्याशी मोकळेपणाने बोल. जी चूक झाली आहे ती मान्य कर. मग तुलाही दिसेल कोणतंही अंतर जास्त काळ टिकणार नाही. तिच्या आईच्या बोलण्याने मीराला थोडी हिंमत मिळाली. तिने विचार केला की खरंच जर मी त्या दिवशी आईला उघडपणे सांगितलं असतं की खर्चाची जबाबदारी फक्त रियाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, तर कदाचित ही भिंत निर्माण झालीच नसती. तिने ठरवले की ती त्या संध्याकाळी रियाशी बोलेल. मग ती ऐकू किंवा नाही, पण ती नक्कीच तिचे मन मोकळेपणाने बोलेल. त्या संध्याकाळी जेव्हा काम संपले आणि सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते तेव्हा मीरा शांतपणे रियाच्या खोलीत गेली. रिया तिचे पुस्तक उघडे ठेवून पडली होती, पण तिच्या डोळ्यांवरून स्पष्ट दिसत होते की ती वाचत नव्हती. फक्त ती स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होती. मीरा हळूच म्हणाली, मी आत येऊ का? रियाने पुस्तक बंद केले आणि तिच्या डोळ्यात न पाहता म्हणाली,
हो दीदी, ये प्लीज बस. खोलीत काही क्षण शांतता होती. मग मीराने धाडस करून म्हटले, रिया, आपल्याला बोलायला हवी. अशा प्रकारे दूर राहून आपण स्वतःला आणि आपल्या नात्याला शिक्षा देत आहोत. डोळ्यात पाणी आणत रिया म्हणाली, दीदी, तू जे काही बोलशील ते मी ऐकेन, पण माझे हृदय अजूनही त्या दिवशी जे घडले ते विसरू शकत नाही. तिच्या डोळ्यांचे कोपरे पाणावले. ती म्हणाली, मला माहित आहे की मी त्या दिवशी तुझ्याशी योग्य वागले नाही. जेव्हा आई तुझ्या खर्चाबद्दल बोलत होती तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगायला हवे होते की घर खर्चाची जबाबदारी फक्त तुझ्या खांद्यावर नाही तर आपल्या सर्वांवर आहे. पण त्या क्षणी मी स्वतः इतकी घाबरली होती की मला असे वाटले की परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, घरातील वातावरण आणखी बिघडू शकते. म्हणून मी अर्धवट अस्पष्ट उत्तर दिले आणि तेच उत्तर तुझ्या हृदयात बाणासारखे घुसले. मी कबूल करते की ती माझी चूक होती. हे शब्द रियासाठी खूप जड होते. पहिल्यांदाच तिला जाणवले की दीदीने फक्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही तर तिने तिची चूक देखील मान्य केली आहे. आजकाल लोक त्यांच्या चुका मान्य करण्यास खूप कचरतात, विशेषतः ज्या घरांमध्ये नातेसंबंध अहंकारावर आधारित असतात. तेही यातून प्रेरित होतात. मग रिया हळुवारपणे म्हणाली, दीदी, मला माहित आहे की तुलाही काही अडचणी आहेत. तू एकटी नाहीस. परवा जेव्हा तू माझ्या शब्दांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केलास तेव्हा मला वाटले की माझ्या आणि जगाच्या मधला एकमेव आधार तूच आहेस आणि तोही आता दुसऱ्या जगाकडे तोंड करून उभी राहिली आहे. त्यावेळी मला असं वाटलं की मी या घरात खरोखरच एकटी आहे. मीरा पुढे झाली आणि रियाचा हात हातात घेऊन म्हणाली, एकटी? तुला खरंच असं वाटतं का? आठवते जेव्हा तू या घरात वधू म्हणून आली होतीस तेव्हा तू मला मिठी मारताना काय म्हणाली होतीस? दीदी, आपण दोघेही एकमेकांची ताकद बनवू. मग आज तू एकटी आहेस असे कसे समजू शकतेस? हो, मी चुका करू शकते, मला भीती वाटू शकते, मी कधी कधी गप्पही राहू शकते, पण तुला सोडून जाण्याचा विचार माझ्या हृदयात एका क्षणासाठी येऊ शकत नाही. तू फक्त माझी बहीण नाहीस, तू माझ्या पहिल्या मुलीसारखी आहेस. या शब्दाने रियाच्या मनात साचलेले सर्व अश्रू बाहेर पडले. तिने मीराला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडली, जणू काही महिन्यांपासून दाबलेले दुःख सुरक्षित आश्रय शोधत आहेत आणि आज त्याला ती जागा मिळाली आहे. दोन्ही बहिणी एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून थोडा वेळ रडल्या. हे रडणे हे कमकुवतपणाचे कृत्य नव्हते तर त्यांच्या हृदयावरील ओझे हलके करण्याचा एक मार्ग होता. रोहनला हे सर्व दाराबाहेरून जाणवले. तो काही आवाज न करता आपल्या खोलीत परत गेला. तो विचार करत होता, जर घरातील सर्व वाद इतक्या स्पष्ट संवादाने सोडवता येत असतील तर आपण हा दृष्टिकोन स्वीकारण्यास का घाबरतो? त्याला माहित होते की पुढचे पाऊल उचलावे लागेल. आपल्याला आईशी मनमोकळेपणाने बोलणे. दुसऱ्या दिवशी सकाळी एक वेगळाच देखावा दिसत होता. सहसा उषादेवी सकाळी लवकर कामांची यादी बनवत असे, पण आज त्यात थोडा बदल झाला होता. मीरा आणि रियाने एकत्र येऊन एक निर्णय घेतला की ते आईसाठीही जीवन थोडे सोपे करण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही बहिणींनी एकत्र बसून घराचे बजेट तयार केले. कोणते खर्च आवश्यक आहेत, कुठे कपात करता येईल आणि कोणते बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे ते स्पष्टपणे लिहून ठेवले. आणि त्यानंतर त्यांनी रोहन आणि अर्जुनशी चर्चा केली आणि ठरवले की प्रत्येक महिन्याच्या पगाराचा एक भाग थेट घर खर्चासाठी आणि काही भाग आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरला जाईल. सर्व योजना अंतिम झाल्यानंतर त्या चौघांनी, अर्जुन, रोहन, मीरा आणि रियाने संध्याकाळी बसून त्या योजना उषादेवी आणि गोपाळजींसमोर मांडल्या. पहिल्यांदाच उषादेवींना वाटले की त्यांची मुले आणि सुना फक्त खर्च करत नाहीत तर ते त्यांची जबाबदारी देखील समजून घेत आहेत. मीरा मोठ्या आदराने म्हणाली, आई, जर आपण सर्वजण एकत्र काम केले तर आपण कोणतेही अडथळे पार करू शकतो आणि कोणावरही ते ओझे वाटणार नाही. तुम्ही इतके दिवस एकटेच सगळं केले, आता आमची वेळ आहे. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही एखाद्या गोष्टीत अतिरेकीपणा करत आहोत तर तुम्ही आम्हाला सल्ला देऊ शकता, पण आपण एकत्र मिळून योजना बनवू जेणेकरून कोणावरही बोट उचलले जाणार नाही. गोपाळजींच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. ते हळुवारपणे म्हणाले, मला खूप दिवसांपासून हा विचार सतावत होता की पैशामुळे आपल्या मुलांचे नातेसंबंध बिघडू शकतात. आज तुम्हा सर्वांना असे एकत्र पाहून माझ्या मनाला शांती मिळाली आहे. उषा देवीनेही तिच्या भावना तिच्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही लोकांनी असा विचारपूर्वक प्लॅन बनवला असेल तर मी पाहीन तो कसा काम करतो. फक्त लक्षात ठेवा, कुटुंबाचा सन्मान नेहमीच राखला जाईल
आता काही प्रमाणात आर्थिक ताण कमी झाला आणि बहिणींमधील गैरसमजही कमी होऊ लागले. पण आयुष्य फक्त एका वळणाने सुधारत नाही, ते प्रत्येक वळणावर नवीन परीक्षांना सामोरे जाते. पुढची मोठी परीक्षा आली जेव्हा रिया अचानक एके दिवशी बेशुद्ध पडली आणि खाली कोसळली. सगळे घाबरले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. चाचण्या करण्यात आल्या. काही तासांनी निकाल आले. आता ती देखील बाळाला जन्म देणार होती. संपूर्ण घर आनंदाने उफाळून आली. अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मीरा तिला मिठी मारत म्हणाली, हे बघ, मी तुला सांगितले होते, देव उशीर का होईना पण नक्की देतो. आता आपल्या घरात दुप्पट आनंदाची लाट उसळणार. पण या आनंदासोबत एक नवीन भीतीही आली. आता दोन्ही बहिणी गरोदर होत्या. घरातील काम, आर्थिक परिस्थिती, ताण तणाव सर्व काही दुप्पट झाले होते. डॉक्टरांनी दोघींनाही विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. कठोर कामांपासून दूर राहण्याचा आणि मानसिक ताण टाळण्याचाही सल्ला दिला. उषा देवी आता खरोखरच अडकल्या होत्या. तिचे वय, तिच्या नवऱ्याचा आजार आणि घरातील जबाबदाऱ्या हे सर्व अचानक तिला भारी वाटू लागले. तिला हवे असले तरी ती तिच्या सुनांना पूर्वीसारखे काम करायला लावू शकत नव्हती, कारण डॉक्टरांच्या अहवालांसमोर तिचे तोंड फिके पडत होते. या परिस्थितीमुळे उषा देवींमध्ये एक नवीन संघर्ष निर्माण झाला. एकीकडे तिच्या जुन्या सवयी होत्या, तिच्या सुनांना सर्व काही करायला लावणे, नियमांचे पालन करणे, त्यांच्यावर नियंत्रण राखणे, आणि दुसरीकडे असे वास्तव होते की जर तिने तिच्या सुनांवर दबाव आणला तर त्याचा थेट परिणाम तिच्या भावी नातवंडांवर होऊ शकतो. या रस्सीखेचीमुळे तिचा राग आणखी वाढू लागला. कधी कधी ती डॉक्टरांवर टीका करायची आणि म्हणायची, आजकाल तर प्रत्येक गोष्टीत आराम कर असे सांगतात, पण आमच्या काळात महिलांना शेतात काम करावे लागायचे, तरी पण मूल व्यवस्थित जन्माला येत होती. कधी कधी ती तिच्या सुनांवर रागवायची आणि म्हणायची, तुम्हाला हा कसला नाजूक आजार आहे, जणू काही तुमच्या आधी जगात कोणीही मुलाला जन्म दिला नाही. इथूनच कथा अशा टप्प्यावर पोहोचू लागते जिथे अहंकार, थकवा, दोन्ही पिढीतील अंतर आणि जुन्या विचारांचा संघर्ष इतका तीव्र झाला की एके दिवशी घरात असे काहीतरी घडले ज्यामुळे दोन्ही बहिणी, एक आईसारखी सासू आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आतून तुटण्याच्या उंबरठ्यावर आले. दिवस गेले आणि जसजसे त्या दोन्ही बहिणींची गर्भधारणा जसजशी वाढत गेली तसतसे घराच्या कामाचा वेगही बदलत गेला. पहिले जिथे सकाळी लवकर उठून झाडू मारणे, फरशी पुसणे, स्वयंपाक करणे हे जलद गतीने होत होते, त्याची जागा आता मंद, अधिक धावपळीच्या वातावरणाने घेतली होती. मीरा आणि रिया दोघेही हळू चालून लवकर थकायच्या. कधी पाठदुखी, कधी उलट्या, कधी चक्कर यायची. डॉक्टरांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की ताण टाळा, जास्त पायऱ्यात चढू नका, जड वस्तू उचलू नका आणि वेळेवर जेवा आणि झोपा. कागदावर ते खूप सोपे वाटत होते, पण ज्या घरात 2 गर्भवती माता आणि 2 वृद्ध लोक असतात तिथे आयुष्य फक्त डॉक्टरांच्या चिठ्ठीवर अवलंबून नव्हते. उषा देवीचे वय आणि जबाबदाऱ्या आता अधिक स्पष्ट दिसू लागल्या होत्या. पूर्वी ती अभिमानाने सांगत होती की तिला मोलकरणीची काही गरज नाहीये, तिला घराचा प्रत्येक कोपरा माहीत आहे आणि ती स्वतः ते सांभाळू शकते. पण आता त्याच शरीराला सकाळी उठताच थकवा जाणवतो, गुडघे दुखतात, कंबर जड होते आणि श्वास घेण्याचा त्रास होतो. एकीकडे तिच्या सुनांची काळजी घेण्याची चिंता आहे आणि दुसरीकडे तिचे स्वतःचे व्रत शरीर आणि त्याहूनही अधिक आर्थिक भार जो तिला अधिक चिडचिडे करत होता. तिला स्वतःला कदाचित माहीत असेल की जरी ती तिच्या सुनांवर ओरडत असली तरी ती प्रत्यक्षात तिची स्वतःची भीती होती. परंतु ही समज तेव्हाच येते जेव्हा तिचे मन शांत असते आणि तिच्या मनाला शांत होण्याची संधीच मिळाली नव्हती. एका सकाळी मीराला तिच्या पोटात थोडासा जडपणा जाणवला. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित गॅस असेल किंवा सामान्य वेदना असतील, पण हळूहळू वेदना अधिक तीव्र होत गेल्या. ती स्वयंपाकघरात भाज्या कापत असताना अचानक तिच्या हातातून चाकू निसटला आणि ती भिंतीला धरून बसली. जवळच पीठ मळत असलेली रिया घाबरली. तिने लगेच मीराला धरले, खुर्चीवर बसवले आणि तिला पाणी दिले. मीराच्या कपाळावर घाम फुटला होता, तिचा चेहरा फिकट पडला होता. रिया घाबरली आणि म्हणाली, दीदी, तू तुझ्या खोलीत जा, मी सगळं सांभाळते, तू आता एक पाऊलही उचलू नकोस. तेवढ्यात उषा देवी आली. तिने स्वयंपाकघर अर्धवट तयार झालेले पाहिले. चुलीवरील डाळ उकळत होती आणि कळांवर सांडत होती. जमिनीवर एक चाकू पडलेला होता आणि मीरा खुर्चीवर बसली होती. तिने अधीरतेने आवाज उठवला, हे काय नाटक आहे? इतक्या सकाळी हा काय गोंधळ घातला आहे? तू घरकाम करण्याऐवजी इथे का बसली आहेस?
रिया लगेच म्हणाली, आई, दीदीला खूप वेदना होत आहेत. कदाचित लघवी किंवा तिच्या पोटावर दाब पडला असेल. मी सर्व काम करत आहे, तुम्ही काळजी करू नका. पण आधी मला तिला खोलीत झोपवावे लागेल. उषादेवी संपूर्ण बोलणी न ऐकता बडबडायला लागली. डॉक्टर पण ना काही पण सबबी देतात. थोडे काम करायला लावले तर ते गर्भधारणेला आजारात बदलतात. आमच्या काळात शेतात काम करताना बाळाला जन्म द्यायचं आणि संध्याकाळी स्वयंपाक घरात परतायचो. थकलेल्या आवाजात मीरा हळुवारपणे म्हणाली, आई, मी कामापासून पळून जात नाहीये. आज मला बरे वाटत नाहीये. उषादेवी चिडून म्हणाली, ठीक आहे, जा तू तुझ्या खोलीत. पण लक्षात ठेव, घर हे घरच असते. डॉक्टरांची चिठ्ठी म्हणजे ती काय देवाची आज्ञा नाही. अर्जुन त्या दिवशी लवकर घरी आला. त्याने मीराची प्रकृती पाहिली आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात बाळंतपणाच्या वेदना हलक्यात घेता येत नाहीत. बाळाच्या स्थितीमुळे आणि मीराच्या रक्तदाबामुळे तिला संपूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. जर ताण आणि शारीरिक थकवा असाच राहिला तर अकाली प्रसूती किंवा गर्भपात होण्याचा धोका असू शकतो. हे ऐकून अर्जुनचे पाय थरथर कापू लागले. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर त्याने गंभीर स्वरात विचारले, तुम्ही माझ्या आईला हे सर्व स्वतः सांगू शकाल का? म्हणजे तिला कळेल की हे फक्त तिच्या सोनेचे निमित्त नाहीये. डॉक्टरांनी मान हलवली आणि दुसऱ्या दिवशी घरी येऊन तिला रिपोर्ट दाखवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर घरी आले आणि त्यांनी सर्वांना परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा घरात काही वेळ शांतता पसरली. पहिल्यांदाच उषादेवीच्या चेहऱ्यावर भीती जाणवली. जणू कोणीतरी तिचा सर्वात मोठा आनंद हिरावून घेण्याबद्दल बोलत आहे. डॉक्टरांनी ते स्पष्टपणे समजावून सांगितले की मीराने आता फक्त हलके काम करावे, कमी स्वयंपाक करावा, बहुतेक वेळ झोपून राहावे आणि शक्य तितका ताण टाळावा. मग त्याने रियाकडे पाहिले आणि म्हणाला, तूही काळजी घे, तूही गर्भवती आहेस. घरात 2 गर्भधारणे आहेत. जर घरातील महिलांनी आराम केला नाही तर फक्त मूलच नाही तर संपूर्ण कुटुंबच अडचणीत येईल. डॉक्टर गेल्यानंतर उषादेवींनी बराच वेळ गप्प राहिल्या. संध्याकाळी त्या बराच वेळ प्रार्थना कक्षात शांतपणे बसल्या होत्या. कोणालाही टोमणे न मारता, कोणावरही टीका न करता मीरा आणि रिया घाबरून स्वयंपाकघरातील कामे पूर्ण करत होत्या. अचानक उषादेवींनी त्यांना हाक मारली, या माझ्या शेजारी बसा. दोघींनाही वेगवेगळी भीती वाटत होती. मीराला वाटले कदाचित एखादा दुसरा नियम जाहीर होईल. रियाने विचार केला, कदाचित दीदींना आराम देण्याची आणि स्वतः सगळं सांभाळण्याची सगळी जबाबदारी माझ्यावर असेल. पण जे घडलं ते दोघींनाही अपेक्षा केली नव्हती. यावेळी उषादेवीच्या आवाजात कटुता कमी आणि थकवा पश्चाताप जास्त होता. ती हळुवारपणे म्हणाली, मी असं म्हणणार नाही की मी चुकले आहे, कारण आयुष्यभर स्वतःच्या पद्धतीने घर सांभाळल्यानंतर आपण बरोबर आहोत असे वाटू लागते. पण डॉक्टरांचे म्हणणे ऐकल्यानंतर मला पहिल्यांदाच भीती वाटली की माझा हट्टीपणा आणि माझ्या सवयी तुमच्या मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. मी तुम्हाला आराम करायला सांगावे हे मला विचित्र वाटते आणि तुम्हाला काम करू देणे हे डॉक्टरांना चुकीचे वाटेल. खरं सांगायचं तर मला काय करावे हे कळेना झालं आहे. पहिल्यांदाच मीराने उघडपणे बोलण्याचे धाडस केले. सौम्य पण ठाम आवाजात ती म्हणाली, आई, तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण आहोत. आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही एकटेच हे ओझे उचलता आला आहात आणि आमच्याकडूनही अशीच अपेक्षा करत होता. पण आता आपले कुटुंब बदलले आहे, आपल्याला गरजा बदलल्या आहेत आणि आपली परिस्थितीही बदलली आहे. जर आपण एकत्र आलो आणि बसून एक योजना बनवली तर म्हणजे कोण कोणत्या दिवशी काय करेल, कोणती कामे बाहेरच्या मदतीने करता येतील आणि कोणती कामे काही काळासाठी सोडून देता येतील, म्हणजे कदाचित सर्व काही सोपे होईल. रिया असेही म्हणाली, आई, मी खरे सांगते, मी तुमची जागा घेईन असा विचार मी कधीही केला नाही. पण जेव्हा तुम्ही मला वारंवार उधळपट्टी करणारी आईची किंवा निष्काळजी म्हणता तेव्हा मी स्वतःला दूर करू लागते. तुम्हाला हवे असेल तर मी शेतमजूर म्हणून काम करेन, पण त्याआधी मला फक्त खात्री हवी आहे की माझ्या कष्टाला टोमणे मारले जाणार नाहीत, तर थोडं प्रेम दिलं जाईल. उषादेवीच्या डोळ्यात अश्रू तरळले. कदाचित इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिने स्वतःला कोणासमोर तरी कमजोर वाटू दिले होते. ती हळुवारपणे म्हणाली,
लोक म्हणतात की आई तिच्या मुलाची असते, सुनेची नाही. पण खरं सांगायचं तर तू आल्यापासून घर उजळून निघाले. मीरा, जर तू नसतीस तर मी खूप आधीच कोसळले असते. आणि रिया, जर तू नसतीस तर या घराला पुन्हा कधी आनंदाचा अनुभव आला नसता. मी कदाचित हे सगळं शब्दात मांडू शकणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या हृदयात तुमच्यासाठी जागा नाही. कुटुंबासाठी हा क्षण खूप मोठा होता, पण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका क्षणात बदलत नाही. बाहेरील वातावरण थोडे मऊ झाले, पण आत अजूनही अनेक गुंतलेले धागे होते, ज्यात सर्वात जास्त कोणता गुंतलेला धागा लवकरच उघड होणार होता. काही आठवडे शांततेत गेले. मीरा आता तिच्या बहुतेक वेळ तिच्या खोलीतच घालवत होती. पुस्तके वाचत होती, बाळासाठी छोटे कपडे विणण्याचा प्रयत्न करत होती, तिच्या आईशी फोनवर बोलत असे. कधी कधी रियासोबत नावांवर चर्चा करायची. जर मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं, किंवा मुलगा झाला तर काय ठेवायचे, याचा विचार करायची. रिया ही काही कामाच्या जबाबदारी स्वीकारायची, थोडा वेळ आराम करायची आणि एकत्र मिळून त्या दोघी घरची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करायच्या. अर्जुन आणि रोहन देखील आता त्या बहिणींना कोणताही मानसिक ताण येऊ नये याची काळजी घेत होते. पण कदाचित आयुष्याने हा निर्णय घेतला होता की या घराची पूर्ण परीक्षा घेतली जाईल. एक दुपारी जेव्हा फक्त मीरा, रिया आणि उषादेवी घरी होत्या, तेव्हा गोपाळजी डॉक्टरकडे गेले होते आणि दोन्ही भाऊ ऑफिसमध्ये होते. अचानक रियाला खूप वेदना होऊ लागल्या. ती स्वयंपाकघरात गॅसवर डाळ ठेवत होती, तेव्हा अचानक तिला तिच्या पोटाच्या खालच्या भागात इतका जोराचा ताण जाणवला की तिच्या हातातून झाकण खाली पडले आणि ती कुरकुर करत खाली बसली. मीरा तिच्या खोलीतून आवाज ऐकून पटकन बाहेर आली. तिने पाहिले रिया तिचे पोट धरून रडत आहे आणि तिच्या पायाजवळून पाण्यासारखे काहीतरी सांडत होते. काही सेकंदांसाठी मीरा स्तब्ध झाली. काय करावे तिला कळले नाही. तिने लगेचच उषादेवींना हाक मारली, आई, आई, कृपया लवकर या, रियाला काहीतरी होत आहे. उषादेवीही घाबरून पळत आली. जमिनीवर पाणी दिसताच तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. वेळ न घालवता तिने शेजारच्या एका ऑटोला बोलवले आणि जवळच्या महिला डॉक्टरला फोन करून कळवले की ती येत आहे. मग दोन्ही बहिणींची काळजी घेत ती रियाला रुग्णालयात घेऊन गेली. मीराचे हृदय पूर्ण धडधडत होते. तिला भीती वाटत होती की घरातील गॅसवर ठेवलेली वस्तू पूर्णपणे जळून जाईल, पण त्या क्षणी मानवी जीवन सर्वात महत्वाचे होते. त्याच्यासमोर गॅस, त्यावर असणारी वस्तू हे खूपच किरकोळ वाटत होतं. रुग्णालयात पोहोचताच तातडीने तपासणी सुरू झाली. मीरा बाहेर बसून हात जोडून प्रार्थना करत होती. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आल्या. तिच्या भुवया किंचित वाढल्या होत्या. ती म्हणाली, काळजी करू नका, बाळ अजूनही जिवंत आहे, पण अकाली प्रसूती झाल्यासारखे वाटत होते. गर्भाशयावर अचानक ताण आला होता, कदाचित जास्त थकवा किंवा जास्त कामामुळे. लक्षात ठेवा, तिला आता पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. जर हे पुन्हा घडले तर ते बाळ आणि आई दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. उषादेवींनी लगेचच विचारले, डॉक्टर, हे जे झालं आहे ते औषधामुळे, अन्नामुळे किंवा इतर कशामुळे झाले आहे? डॉक्टरांनी स्पष्टपणे उत्तर दिले, हे अनेकदा ताणतणाव, थकवा किंवा जड कामामुळे होते. तुम्ही किती वेळ उभे होता, तुम्ही काय करत होता, तुम्ही किती विश्रांती घेता याचा विचार तुम्हाला स्वतः करावा लागेल. डॉक्टर निघून जाताच उषादेवींचा राग मीरावर आला. लाल झालेल्या चेहऱ्याने ती म्हणाली, तुला गर्भधारणेचा अर्थ समजतो का? डॉक्टर खूप दिवसांपासून आराम आराम म्हणत आहेत आणि तू रियाला गॅसच्या समोर उभं केलंस. तीच सर्व स्वयंपाक करते, पाणी भरते आणि भांडीही धुते. डॉक्टरांनी तुलाही सांगितले आहे की जास्त काम करू नको, पण याचा अर्थ असा नाही की तू सर्व जबाबदारी रियावर टाकावीस. जर आता काही घडले तर मी कोणाला उत्तर देईल, जगाला की देवाला? मीरासाठी हे शब्द तिच्या डोक्यात वीज पडल्यासारखे वाटत होते. ती अडखळत म्हणाली, आई, मी फक्त 10 मिनिटांसाठी औषध आणण्यासाठी खोलीत गेले होते. रिया स्वतः म्हणाली होती की ती डाळ शिजवायला टाकेल, पण मी तिला जबरदस्ती केली नाही. माझ्यामुळे माझ्या बहिणीला काही होऊ असे मला कधीच वाटणार नाही. मी फक्त असा विचार करत होते की तुम्ही थकून जाता आणि मीही डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मर्यादित आहे, म्हणून आपण काम थोडे वाटून घेऊ शकतो, जेणेकरून कोणीही कोणावर ओझे होऊ नये. यावेळी उषादेवीचे मन कोणतेही कारण ऐकू शकत नव्हते. तिला वाटणारी भीती आता रागात बदलली होती. ती रागाने म्हणाली, खरं सांगू मीरा, कधी कधी मला प्रश्न पडतो की तू येण्यापूर्वी आमचे घर
कसेही का असेना पण शांत होते. तू आलीस आणि तू तुझ्या बहिणीलाही इथे बोलावलेस आणि आता 2-2 गरोदर पण 2-2 समस्या आणि 2-2 खर्च आहेत. जर दोन्ही बहिणी एकाच घरात आल्या नसत्या तर कदाचित आपल्यालाही दिवस भोगावे लागले नसते. हे वाक्य मीराच्या हृदयात बाणासारखे घुसले. हे पहिल्यांदाच घडले जेव्हा कोणीतरी तिला सांगितले की 2 बहिणींचे सासू सासरे एकच असणे ही एक समस्या आहे, आशीर्वाद नाही. मीराचे ओठ थरथरले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. किती काळ समजावून सांगू शकेल. ती हळुवारपणे म्हणाली, जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व माझ्यामुळे होत आहे तर फक्त तुम्ही मला सांगा, मी निघून जाईन. मी ते राहण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही. तळात रोहन आणि अर्जुन रुग्णालयात पोहोचले. त्यांना ऑफिसमधून फोन आला की रियाला अचानक रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीबद्दल कळताच दोघांनाही धक्का बसला होता. परिस्थिती भयानक होती. अर्जुनने मीरा रडताना उषादेवींचा चेहरा रागवलेला आणि हातात डॉक्टरांचा रिपोर्ट पाहिला. त्याने खोल आवाजात विचारले, काय चालले? कोण काय म्हणाली? उषादेवी लगेच तिच्या बचावात उतरल्या. मी फक्त एवढेच म्हणाली, तुमच्या बायकांनी शहाणपणाने वागले पाहिजे. मी एकटी महिला किती घर सांभाळू शकते? जर मी एक गोष्ट सांगितली तर सर्व गोष्टींसाठी मलाच दोषी ठरवले जाईल का? रियासोबत जे घडले ते चुकीचे आहे, परंतु या निष्काळजीपणासाठी कोणाला तरी जबाबदार धरले पाहिजे. जर मीराने अधिक जबाबदारी दाखवली असती आणि रियाला काम करण्यापासून रोखले असते तर कदाचित हे घडले नसते. अर्जुन आणि रोहन दोघेही गप्प राहिले. त्या क्षणी काहीतरी बोलावेसे वाटते, पण परिस्थिती खूपच नाजूक असल्याने स्वतःला आवरले. दोघांनी ठरवलं की आता वाद घालण्याची वेळ नाहीये. ते आधी रिया आणि बाळाला सुखरूप होऊ दे, मग नंतर बघितले जाईल. मीराचे मन दुखावलं होतं. तिला वाटू लागलं की कदाचित ती आणि तिची बहीण खरोखरच या घरासाठी ओझे बनल्या असतील. रात्री जेव्हा घरी परतले तेव्हा रियाला एक दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले. मीरा तिच्या खोलीत एकटीच बसून बराच वेळ रडत होती. तिला असे वाटले की सर्व बाजूनी तिच्याकडे बोट दाखवले जात आहे. तिने घाबरून तिच्या आईला फोन केला. पहिल्याच रिंगवर तिने कॉल उचलला. जणू काही तिला आधीच मोठ्या घटनेची चाहूल लागली होती. मीराने तिला अश्रू डाळत सर्व काही सांगितले. तिची आई थोडा वेळ गप्प राहिली, नंतर म्हणाली, बाळा, तू सर्व काही बरोबर करत आहेस. ही चूक हे मी सांगणार नाही, पण मी हे सांगेन, जर तू हरलीस तर तुझ्या मागे असलेले संपूर्ण नाते नष्ट होईल. सध्या तुझ्याकडेच एवढी समज आहे की तू तुझीही चूक समजू शकेल आणि दुसऱ्यांचीही. तू बुद्धिहीन मनाची नाहीये आणि हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जर तुला खरोखर विश्वास असेल की तू जाणून बुजून कोणतीही चूक केली नाही, मग तू स्वतःला दोषी का वाटून घेत आहेस? हा जर काही कमतरता वाटत असेल तर त्या मान्य कर आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न कर, पण घरातून निघून जाणे हा उपाय नाही. तिच्या आईचे शब्द मीराच्या हृदयात खोलवर गेले. तिने आपले अश्रू पुसले आणि विचार केला, जर मी खरोखरच निघून गेले तर माझी बहीण आणखी एकटी पडेल. हे घर तिच्यासाठी सुरक्षित राहणार नाही. जर मी निघून गेले तर आमच्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल. कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, हे घर देखील एका प्रकारे माझी जबाबदारी आहे. पुढचे काही दिवस अत्यंत तणावपूर्वक होते. रिया हॉस्पिटलमधून परतली होती, पण आता तिला कडक बेड रेस्टवर ठेवण्यात आले होते. फोनवर संभाषणे देखील मर्यादित होती. जास्त हालचाल करण्यास मनाई होती आणि भावनिक उद्रेक करण्यास तर सक्त मनाई होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे इशारा दिला होता की देवाच्या कृपेने बाळ अजूनही सुरक्षित आहे. आता हे वरदान जपण्याची जबाबदारी कुटुंबाची आहे. घरातील कामाचा ताण वाढला होता. जेव्हा जेव्हा मीरा काही करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा उषादेवींचा कठोर चेहरा तिला थांबवत असे, जणू ती प्रत्येक कामात अडथळा ठरत आहे. रोहनने रियाला आनंदित ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिला गोष्टी सांगितल्या, तिला हसवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी तिला त्याच्या मोबाईलवरही बाळाच्या नावांची यादी दाखवली आणि म्हणाला, तू निवड, नाव तुझे असेल, मी फक्त बोलेन. अर्जुननेही मीरासोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली, पण त्यानेही घरात वाढत्या तणावाला संतुलित करण्याचाही प्रयत्न केला. एके रात्री घरातील वातावरण खूप गंभीर होते. सर्वांनी जेवण उरकले होते आणि गोपाळजी त्यांच्या खोलीत टीव्ही पाहत होते. उषादेवी स्वयंपाकघर साफ करत होत्या. मीरा आणि अर्जुन बैठकीच्या खोलीत होते आणि रिया आणि रोहन त्यांच्या खोलीत होते. अचानक रियाच्या खोलीतून एक मोठी किंकाळी ऐकू आली. सोबत काहीतरी पडल्याचा आवाजही आला. सर्वजण तिकडे धावले. त्यांना रिया खाटेवरून अर्ध्यावर घसरलेली दिसली. ती उठण्याचा प्रयत्न करत एक पाऊल पुढे टाकत होती.
त्याच वेळी तिचा तोल गेला आणि डोक्याच्या बाजूने खाली टेकली. त्यामुळे तिच्या कपाळाला थोडीशी दुखापत झाली. पण सर्वात भयावह गोष्ट तिच्या शब्दांमध्ये होती. माझं बाळ, माझं बाळ. ती वारंवार म्हणत असताना तिचा आवाज थरथरत होता. मीराने लगेच तिला सावरले आणि पुन्हा बेडवर झोपवले. रोहनने तिला पाणी प्यायला दिले. अर्जुनने ताबडतोब डॉक्टरना बोलवले. डॉक्टरने विचारले की काही रक्तस्राव झाला आहे का, पोटात आकुंचन किंवा श्वास घेण्याचा त्रास होत आहे का. सर्व काही तपासल्यानंतर त्यांना आढळले की यावेळी शारीरिक आघात जास्त तीव्र नव्हता, पण भीती आणि धक्का प्रचंड होता. उषादेवी खोलीच्या कोपऱ्यात उभ्या होत्या. तिचा चेहरा फिकट पडला होता. पहिल्यांदाच ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मी इथे आहे, तू घाबरू नकोस, देवावर विश्वास ठेव. रिया यावेळी गप्प राहिली नाही. ती अश्रू ढाळत म्हणाली, आई, माझाही देवावर विश्वास आहे, पण माणसांच्या शब्दांचं काय, जे नेहमीच मला दोष देतात. जर मी झोपले तर मी आळशी आहे, जर काम केले तर मी बेफिकीर आहे, जर मी हसले तर मुद्दाम आणि रडले तर नाटक. कोणीतरी माझ्याकडे सामान्य माणसासारखे किंवा आपल्या मुलीसारखे पाहू शकत का नाही. ती घाबरूही शकते, चुकाही करू शकते आणि तरीही प्रेमाला पात्र आहे. खोलीत शांतता पसरली. रिया पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे बोलली होती आणि तिने तिच्या सासूबाई समोर तिचे दुःख सोप्या शब्दात मांडले होते. ते पण कोणतीही चूक न करता. मीराला तिच्या हृदयात एक विचित्र गुदमरल्यासारखे वाटले. तिला वाटले कदाचित हेच तिलाही वर्षानुवर्ष आतून जाणवत होते, पण तेवढे स्पष्टपणे ती कधीच सांगू शकली नाही. गोपाळजी आता शांत राहू शकले नाहीत. ते म्हणाले, उषा, मला माहित आहे, तू आयुष्यभर खूप संघर्ष केला आहेस, गप्प राहू शकली नाहीस, मर्यादित साधन संपत्तीने घर चालवले आहे, परंतु सत्य पण हे आहे की तुम्ही नेहमी तुमच्या सुनांवर टीका टिप्पणी करत आला आहात आणि ती आता तुमची सवय झाली आहे. पूर्वी मीरा एकटी होती आणि सगळं सहन करत होती. आता रिया आली आहे तेव्हा तुमच्या बोलण्याचा त्रास 2 ठिकाणी होत आहे. जर बाळ जन्माला येण्यापूर्वीच तुम्ही आईच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना भरली तर तिच्या मुलाला काय आश्वासन देऊ शकेल. उषा देवीच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्या वर्षांनी तिने तिच्या पतीचे शब्द इतक्या वजनाने ऐकले होते. तिला असे वाटले की जणू तिच्या समोर एक आरसा ठेवला आहे, ज्यामध्ये ती नेहमीच स्वतःला पाहण्यास घाबरत होती. ती हळू पण स्पष्टपणे म्हणाली, कदाचित मी माझ्या त्रासाचे ओझे या दोघांवर लादले आहे. मला वाटले की इतके वर्ष मी जे सहन केले ते त्यांनीही सहन करावे, तरच ते अधिक मजबूत होतील. पण मी विसरले की मजबूत होणे म्हणजे एखाद्याचे हृदय दगड बनवणे असे नाही. त्या रात्री घरात कोणीही शांत झोपले नाही. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 4ही तरुण एकाच प्रश्नांशी झुंजत होते. कुटुंब म्हणजे हेच का, की सतत एकमेकांना चुकीचं समजणे, की कधी कधी खरोखरच स्वतःला एकमेकांच्या जागी ठेवून बघणे. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने सर्वांना अंतिम निर्णय घेऊन हॉलमध्ये बोलावले. तिच्या डोळ्यात थकवा होता, पोटाभोवती मातृत्वाचे ओझे होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची ताकद होती. ती म्हणाली, आज मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की 2 बहिणींचे सासू सासरे असणे घरावर ओझे असते, तर आम्ही दोघेही दुसरीकडे कुठेतरी खोली भाड्याने घेऊन राहण्यास तयार आहोत. आम्हाला बंड करायचा नाही किंवा तुम्हाला सोडूनही जायचे नाही, पण येणाऱ्या मुलांना शांत वातावरण हवे आहे. आम्ही तुमच्याशी संबंध तोडणार नाही, पण जर आम्हाला इथे राहून दररोज हे ऐकावे लागत असेल की आम्हीच खऱ्या समस्या आहोत, तर कदाचित हे घर आमच्यासाठी खरोखरच घर राहणार नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. रोहन लगेच म्हणाला, मीरा वहिनी, तू चुकीच्या दिशेने विचार करत आहेस. आम्ही दोघेही भाऊ आहोत आणि आम्ही दोघेही तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही. हे घर, या भिंती, या गोष्टी सर्व काही तुझ्या हास्यामुळे आणि तुझ्या उपस्थितीमुळे आहेत, नाहीतर ते फक्त विटा आणि दगड आहेत. मग अर्जुन गंभीर स्वरात म्हणाला, आई, जर मीरा आज हे म्हणत आहे तर ते नाटक नाही, तर वर्षानुवर्षाची दडपलेली एक वेदना आहे. ती केवळ भावनिकता म्हणून नकारता येत नाही. उषा देवीने क्षणभर डोळे मिटले. मग ती हळूच उठली आणि मीराजवळ गेली. तिच्या समोर जमिनीवर बसली आणि हात जोडले. मीरा घाबरून उभी राहिली. आई, तुम्ही हे काय करतेस? उषा देवी थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, जर तू गेलीस तर हे घर उजाड होईल. तू हे घर बांधलेस, तुला आणि तुझ्या बहिणीला गमावण्याचा विचार करण्याचाही आमची ऐपत नाही. मी कबूल करते की मी खूप चुकीच्या गोष्टी बोलले. मला माहित नाही की मी तुला किती वेळा दुखवले आहे, पण आज पहिल्यांदाच मला भीती वाटते की या चुका इतक्या गंभीर झाल्या आहेत की तू खरोखरच माझ्यापासून दूर निघून जाशील.
तिने दोन्ही बहिणींचे हात तिच्या कपाळावर ठेवले आणि म्हणाली, मी माझ्या सर्व चुका या हाताखाली दफन करत आहे. जर तुम्हाला वाटले तर मला साफ करा, जर नसेल तर नको, पण कृपया विचार करा की जर एखाद्या वृद्ध आईचा जगात एकमेव आधार ही तिची 4 मुली आहेत आणि तिच्या सवयींमुळे तिने त्यांना गमावले, तर तिच्यासाठी यापेक्षा मोठा शाप दुसरा असूच शकत नाही. मीरा आणि रिया दोघांचे डोळे अश्रूंनी भरले. ही तीच बाई होती जी वर्षानुवर्ष त्यांना टोमणे मारत होती, पण आज तिने त्यांच्या समोर तिचा अभिमान मोडून काढला होता. मीराने लगेच तिचा हात धरला आणि तिला वर उचलले आणि म्हणाली, आई, मी तुला कधीही सोडणार नाही. हे पण आपलंच घर आहे. माझी फक्त एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या मुलींसारखे वागवण्याचा प्रयत्न करा, सुनांसारखे नाही. मग कदाचित तुमच्या मनावरील ओझे कमी होईल आणि आमची भीती कमी होईल. रिया पुढे सरकली. तिच्या सासूला मिठी मारत म्हणाली, आई, मला फक्त अशी आई हवी आहे जी मला प्रेमाने शिव्या देईल आणि प्रेमाने गोष्टी समजावून सांगेल. मग पहा, आम्ही जितके कष्ट स्वतःच्या आईसाठी केले आहेत तितकेच मी तुझ्यासाठी करेन. त्या दिवशी घरात पहिल्यांदाच त्यांच्या रडण्याचा अश्रूंनी घर स्वच्छ झाले. जणू वर्षानुवर्ष साचलेली धूळ वाहून गेली, ज्यामुळे भिंतींचे मूळ रंग दिसू लागले. वेळ गेला आणि परीक्षाही गेल्या. दरम्यान काही वैद्यकीय आणीबाणी आल्या. मीरेचा रक्तदाब वाढला आणि रियाला नैराश्य आले. पण यावेळी फरक एवढाच होता की संपूर्ण कुटुंब एकत्र उभे होते. कोणतेही टोमणे नाहीत, कोणतेही वाईट संकेत नाहीत, कोणतेही व्यंग नाही, फक्त काळजी, काळजी आणि मोकळा संवाद. आणि मग तो दिवस आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. प्रथम मीराचे बाळंतपण झाले. शेवटी देवाच्या कृपेने तिला एका निरोगी सुंदर मुलीचा आशीर्वाद मिळाला. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आई आणि बाळ दोघेही बरे आहेत. नवजात बाळाला छातीशी धरून मीराने प्रथम रियाचे नाव घेतले. जणू काही म्हणत आहे की बघ, आपल्या आयुष्यातील पहिला आनंद आला. काही आठवड्यानंतर रियाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. यावेळी लक्ष्मीने खरोखरच कुटुंबाला दोनदा आशीर्वाद दिल्यासारखे वाटले. जेव्हा त्या दोन्ही लहान मुली बेडवर एकत्र झोपल्या तेव्हा असे वाटत होते की त्याही या दोन्ही बहिणींसारख्या 2 लहान परी आल्या आहेत, ज्यांना देवाने स्वतः या घराचे नशीब बदलण्यासाठी पाठवले आहे. दररोज सकाळी उषादेवी दोन्ही नातवंडांना मांडीवर घेऊन अंगणात बसायची. त्यांचे हात पाय चोळायची, हळुवारपणे मिठी मारायची आणि डोळ्यात अश्रू आणून स्वतःशीच कुरकुर करायची. खरंच कुटुंबात आनंद आणणारी सूनच एकमेव लक्ष्मी असते. आणि जर एकाच घरात 2 बहिणी सुना झाल्या तर घराची लक्ष्मी देखील दुहेरी स्वरूपात येते. फरक एवढाच की आपल्याला त्यांना ओळखण्यासाठी डोळे असले पाहिजेत, अन्यथा आपण आपल्या नशिबाला स्वतःच्या हाताने नाकारत राहतो. मीरा आणि रियाला अजूनही कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरील राग यायचा, पण आता ती पूर्वीसारखी तुलना आणि टोमणे मारण्याची तहान सहन करत नव्हती. आता जरी कधी गैरसमज झाला तर त्या एकत्र बसून बोलत असत, रडत असत, हसत असत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काही सामान्य होत असे. रोहन आणि अर्जुन यांनीही बरेच काही शिकले. विशेषतः पत्नीचे अश्रू हे केवळ भावनांची अभिव्यक्ती नसून तकवा आणि अपमानाचे प्रतिबिंब असतात. गोपाळजींना देखील समजले की गप्प राहणे नेहमीच शहाणपणाचे नसते. कधी कधी चुकीला चूक म्हणून आवाज करणे हे देखील घर वाचवण्याची गुरुकिल्ली असते. काही वर्षानंतर जेव्हा त्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आणि शाळेत जाऊ लागल्या तेव्हा त्या त्यांच्या शाळेतील प्रकल्पांमध्ये अनेकदा लिहित असत, माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि माझी काकू माझी दुसरी आई आहे. इतरांसाठी ते फक्त एक गोड वाक्य होते, पण त्या घरासाठी संपूर्ण प्रवासाचा हा सारांश होता. कथा इथेच संपते आणि फक्त एका ओळीत हे स्पष्ट होते की 2 बहिणींचे सासू सासरे ही समस्या नसून एक संधी आहे. जर कुटुंब त्यांना स्पर्धक म्हणून नव्हे तर आधार म्हणून पाहत असेल तर जेव्हा सासू सुनेला मुलगी आणि मुलगी सासूला आई म्हणून पाहते तेव्हा तिच्या सासरच्या घराचे घर खऱ्या अर्थाने बनते. अन्यथा ते फक्त 4 भिंती असलेले घर राहते. आजही कधी कधी रात्री जेव्हा मीरा आणि रिया टेरेसवर बसून चहा पितात तेव्हा मीरा हसत्याने म्हणते, आठवते जेव्हा तू म्हणाली होतीस की मी तुझा आनंद हिरावून घेत आहे. आणि रिया हसून उत्तर देते, तुला आठवते का जेव्हा तू म्हणाली होतीस की तू घर सोडून जाणार आहेस. ते दोघे पुन्हा एकत्र हसतात आणि आता त्यांच्या मुली त्यांच्या पाळण्यात शांतपणे झोपलेल्या असतात. ती पुढे हसून म्हणते, तुम्ही लोक राहिले हे चांगले झाले, नाहीतर आमची कहाणी अपूर्ण राहिली असती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ती कशी वाटली? कृपया तुमचे मत कमेंटमध्ये शेअर करा
आणि अशाच हृदयस्पर्शी कथा दररोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.